तुझी स्ट्रेंथ काय? माझं रडणं. मी सेल्फ ऑब्सेस्ड आहे. तू मला फॉलो का करत नाहीस हे तुला कोणाला सांगायचं? रितेश सरांना. काय बोलू आता याच्यावरती बडी बडी बात आहे. मी अनुजलाच बोलेन. एव्हरग्रीन तर तुषार दळवी. हा, बेस्ट माणूस आहे. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. आज माझ्या फ्रेममध्ये जी अभिनेत्री आहे तिला तुम्ही किती ग मालिका? 3 ते 4 मालिका. 3 ते 4 मालिका आणि मालिकेत बघितलं असेल. आणि मगाचपासून मी तिच्याशी जेव्हा बोलते मला असं सतत जाणवते हॅशटॅग धाकड गर्ल हा ट्रेंड आता लवकरच व्हायरल होणार आहे. आणि तन्वी माझ्यासोबत एक कॉफी घेऊन आम्ही बसलेलो आहोत. तन्वी, कशी आहेस? मी एकदम मस्त टकाटक इथे येण्यासाठी खूप एक्साइटेड होते. फायनली आली ती. फायनली आले. बराच वेळ करून उशीर करून आलीये, पण आलीये. येस. सो 10 मिनिटं मला तुझी हवी आहे, जी आहे रॅपिड फायर. आणि मला माहिती आहे तू छान उत्तरं देणार आहेस, कारण का तू आतापर्यंत जे बोललीस त्याच्यापेक्षा हे काहीच नाहीये. म्हणजे ही फायर कमी आहे त्या फायरपेक्षा. ओके. जिम और योगा? जिम. फिल्म्स और सीरियल? फिल्म्स. डे और नाइट? नाइट. माउंटेन्स और बीच? बीच. इंस्टाग्राम की फेसबुक? इंस्टाग्राम. फोटोशूट की सेल्फी? फोटोशूट. टी और कॉफी? कॉफी. तुझ्यातली एक सवय तुला खूप आवडते? मी सेल्फ ऑब्सेस्ड आहे. तुझ्यातली एक सवय तुला अजिबात आवडत नाही? माझा राग. तुझा आत्तापर्यंतचा आवडता कोस्टार? कोस्टार हरीश, अनुज ठाकरे. येस. मराठीमधल्या या दिग्दर्शकासोबत काम करण्याची प्रचंड इच्छा आहे? मला याच्यात खूप वेळ लागेल. असं माझं खरंच काही नाही खरं तर. म्हणून नागराज मंजू. ओके. पुढील वाक्य तुला मालिकेतल्या कोणाला बोलायला आवडते किंवा इन जनरल आपल्या इंडस्ट्रीमध्ये? मॅन विथ अ गोल्डन हार्ट? रितेश देशमुख. बडी बडी बाते? काय बोलू आता याच्यावरती बडी बडी बात आहे. मी अनुजलाच बोलेन. किती ते फोटोशूट? मी स्वतःला नाही बोलू शकत ना. बोलू शकते मी स्वतः. बरं. कोणाचं काय तर कोणाचं काय? पायल म्हणून आहे, माझी कोस्टार आहे ती. ओके. एव्हरग्रीन? एव्हरग्रीन तर तुषार दळवी. हा, बेस्ट माणूस आहे. ब्युटिफुल सोल? पायल पांडे. तुझी स्ट्रेंथ काय? माझं रडणं. तुझी वीकनेस? माझी आजी. पुढे काही वाक्य आहेत ती तुला कोणाला बोलायला आवडतील? तुझं इंस्टाग्राम अकाउंट सगळ्यात बेस्ट आहे? मला कळलं नाही ऍक्च्युली. हे तुला कोणाला बोलायचं? कोणत्या तुझं इंस्टाग्राम अकाउंट बेस्ट आहे? ओके. अमृता खानविलकर. तू मला फॉलो का करत नाहीस हे तुला कोणाला सांगायचं? रितेश सरांना. ओके. बरं. तुला PR चेंज करण्याची गरज आहे? नाही. अच्छा, ओके. थांब. अगं तुला कळलं कोणाला सांगायचं. असं कोणाला सांगू ना पटकन PR चेंज करायची गरज आहे? सई तामणकर. तुझंच आहे का? नाही, माझं नाही. ओके. सो तन्वीला समजा अनलिमिटेड लॉटरी लागली तर पहिल्या 3 गोष्टी तन्वी काय करेल? मी स्वतःसाठी एक मोठा बंगलो घेईन. त्यानंतर मी एक माझी जी ड्रीम कार आहे ती घेईन. आणि मी जे माझं आहे की खूप पैसे आल्यानंतर मी NGO आणि ओल्ड एज होम्स वगैरे स्वतःचं काढेन. सो थर्ड मी ते करेन आणि त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करेन. ओके. तुला एका बायोपिकमध्ये काम करायचं, ती बायोपिक कोणती असेल? बायोपिक मला कोणाची असेल? मला झाशीच्या राणीचं करायचं ॲक्च्युली. तेच करेन असं वाटतंय. ओके. तन्वीवर पुढे जाऊन जर एखादं बुक लिहिलं गेलं तर त्याचं टायटल काय देशील? धाकड गर्ल. धाकड गर्ल. येस. आणि हाच तो रॅपिड फायर आहे ज्याची मी वाट बघत होती, कारण का तन्वीला मी आतापर्यंत जे ऐकलं, तन्वी जे बोलली ते माझ्यासाठी फायर X100 होतं. कारण का तन्वी पहिल्यांदा अशी कोणती अभिनेत्री माझ्यासमोर बसली आहे आणि तिने इन अँड आउट जे काही आहे ते विदाऊट फिल्टर सांगितलंय किंवा ती बिंदास्त बोलली. मला असं वाटतं तू असंच राहावं, पण मोठ्यांचा मान आणि लहानांचा आदर हा तू कधीच विसरणार नाही आणि कधी विसरूही नकोस. जेव्हा काही महिन्यानंतर मी तुला भेटेन एखादी ट्रॉफी तुझ्यासोबत असावी. येस, नक्कीच असेल. आणि गावातून उदय यांची मुलगी अशी रॅली निघावी जी चांगल्यासाठी असेल.
नक्कीच. आणि तुझ्या ड्रीम कार मधून ती निघावी. कारण Yes. का ती सगळी स्वप्न आता पूर्ण होणार आहेत आणि तू एका वेगळ्या लेवलला जाशील आहेसच, पण तू डाऊन टू अर्थ राहशील अशी मला आशा आहे आणि तू हे करशील. हो, नक्कीच. नक्कीच. मी हे पूर्ण होईल, तुझं स्टेटमेंट नक्कीच असेल पूर्ण माझ्याकडून आणि 3 महिन्यानंतर आपण नक्कीच भेटू विथ ट्रॉफी आणि त्यावेळेसचा इंटरव्ह्यू अजून रापचिक असेल. रापचिक असेल आणि त्या सगळ्यांच्या तोंडावर तितकंच कणखर उत्तर असेल. तन्वी कोलते हा ब्रँड होता आणि आहे हे प्रूव्ह होईल. नक्कीच नक्कीच. आणि हेच हॅशटॅग आता व्हायरल करण्याची वेळ आलेली आहे. तन्वी, थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. इतका छान, इतका स्पष्ट, क्लिअर आणि विदाऊट एनी फिल्टर इंटरव्ह्यू दिल्याबद्दल थँक्यू सो मच. ती सगळी स्वप्न स्वामी पूर्ण करोत. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जा गर्ल अंकिता हॅशटॅग धाकड सोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.